निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निलेश, दादरमधील चैत्यभूमीवरून आपण थेट प्रक्षेपण याला दाखवतोय आणि यात्रेचा महाराष्ट्रातला खरं तर हा पाचवा दिवस आहे आणि समारोपाच्या दृष्टीने आज काय त्या ठिकाणी पार पडत आहे? तर आपण पाहतो या ठिकाणी चैत्यभूमीला जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नुकतेच राहुल गांधी चैत्यभूमीला अभिवादनासाठी आत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यासोबतच मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड देखील आहेत, प्रियंका गांधी देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आता हे सर्व मंडळी आतमध्ये अभिवादनासाठी गेल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी राहुल गांधी संबोधित करण्याची शक्यता आहे। अगदी काही मिनिटांमध्ये ते सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटतील आणि या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर चैत्यभूमीला राहुल गांधी पहिल्यांदाच येत असल्यामुळे आज काय ते मार्गदर्शन करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे लीडर्स जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। यासोबतच जे इच्छुक उमेदवार आहेत लोकसभेचे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबतच मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असणारे आणि मुंबईच्या एका जागेवरून वाद असणारे संजय निरुपम हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच त्यांना राहुल गांधींची याच परिसरामध्ये भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर राहुल गांधी आतमध्ये अभिवादनासाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विशाल, आणखी महत्वाची बाब अशी आहे की उद्या राहुल गांधींची महत्वाची सभा होते। तत्पूर्वी इंडिया आघाडीची एक महत्वाची रॅली मुंबईमध्ये पार पडणार आहे। ऑगस्ट क्रांती मैदानाची रॅली असणार आहे आणि संध्याकाळी या सभेसाठी सोनिया गांधी उपस्थित असणार आहेत। सोनिया गांधी शिवाजी पार्कला याआधी पूर्वी काही वर्षांपूर्वी आल्या होत्या, त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी एक भव्य दिव्य सभा आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। या सभेच्या निमित्तानं लोकसभेच्या प्रचाराचा बिगुल उद्या वाजताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता ही सभा पार पडेल आणि तत्पूर्वीची ही एक मुंबईची तयारी पाहतोय। राहुल गांधी मुंबईत येतानाच संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात आली होती। जोथरबा त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं। मुंबई काँग्रेसच्या वतीनं ही तयारी करण्यात आली होती। महाराष्ट्रभरातून सर्व जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। समोर आपण पाहतोय मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप, यासोबतच बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अस्लम शेख, अमीन पटेल हे सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत। खरं तर काँग्रेसमध्ये सातत्यानं कोण सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होणार यावरून स्पर्धा असतानाच आता सर्व एकत्रित काँग्रेसचे नेते जे आहेत ते आज आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक वेळेला आतापर्यंत राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या ठिकाणाहून गेली त्या ठिकाणी अनेक वेळा सत्ताधारी त्या भागातले असतील किंवा त्या भागातले विरोधी पक्षातले नेते असतील त्यांना सातत्यानं राहुल गांधींना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता। राहुल गांधींच्या काँग्रेसमधलेच महत्वाचे नेते आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न यावेळा अनेकदा भाजपच्या वतीनं करण्यात आला होता। त्यामुळे उद्या काही वेगळा निर्णय होतोय हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण सध्या तरी सर्व काँग्रेसचे नेते या ठिकाणी दिसत असले तरी उद्या वेगळा काही निर्णय होईल हे सांगता येत नाहीये। याचंच एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर नंदुरबारमध्ये ज्यावेळेस राहुल गांधीनं प्रवेश केला त्यावेळेस एक महाराष्ट्रातला महत्वाचा पदाधिकारी जो आहे तो भाजपच्या गळाला लागल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत, त्यामुळं अशोक चव्हाणांसोबत जे येणारे आमदार होते ते काही उद्या वेगळा निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। नुकतंच नागपूरमध्ये एका काँग्रेसच्या आमदारानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळं उद्याचा दिवस हा महत्वाचा असणार आहे इंडिया आघाडीसाठी आणि सत्ताधारी पक्षासाठी देखील महत्वाचं असणार आहे। कारण सत्ताधारी पक्ष काही निर्णय घेतोय का, काही फोडाफोडीचं राजकारण करतोय का हे पाहणं महत्वाचं आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडी आपलं शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना भेट घेतली, त्यांना निमंत्रण दिलं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंना देखील या सभेसाठीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या स्टेजवर आपल्याला इंडिया आघाडीचे सर्व जे नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि एक जोरदार सभा इंडिया आघाडीच्या वतीनं होईल, शक्ती प्रदर्शन होईल आणि लोकसभेसाठी लवकरच महाराष्ट्रातल्या जागा देखील जाहीर होताना पाहायला मिळत आहेत। भाजपच्या वतीनं आपले 20 उमेदवार जाहीर करण्यात आले, मात्र महाविकास आघाडी कोणते उमेदवार देणार याची सध्या वेट अँड वॉचची भूमिका भाजपच्या वतीनं होत असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे भाजपची लिस्ट ही महाविकास आघाडीच्या लिस्ट नंतरच येईल अशी एक शक्यता मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये आहे। महाविकास आघाडीची लिस्ट देखील आलेली नाही आहे। दुसरीकडे आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असणारे प्रकाश आंबेडकर उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत असतील का हे देखील पाहणं विशाल महत्वाचं ठरणार आहे। सध्या राहुल गांधी अभिवादनासाठी आत गेलेत आणि अगदी काही वेळातच ते बाहेर येतील आणि या ठिकाणी आपल्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस फौजफाटा आहे, या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि अभिवादनासाठी अनेक वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्यासोबतच मागच्या काही दिवसांपासून विशाल पुणे लोकसभेसाठी एक इच्छुक उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी मगाचपासून निवेदन करताना पाहायला मिळत आहेत। रेडिओ क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, त्यांच्या संदर्भात काही निर्णय होतोय का अशा वेगवेगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सर्व वरिष्ठ नेते आणि इच्छुक लोकसभेचे उमेदवार हे सध्या चैत्यभूमी परिसरात आहेत।
विशाल. नक्कीच निलेश, ज्या प्रकारे आपण संपूर्ण माहिती दिली, आपण दृश्य दाखवतोय यावेळेला प्रेक्षकांना. राहुल गांधी चैत्यभूमीवरती आहेत, अभिवादन करताना दिसत आहे. या पुढची सूत्र असतील माझे सहकारी अश्विन बापट यांच्याकडे. अश्विन. धन्यवाद विशाल. तेव्हा ही थेट दृश्य चैत्यभूमीवरून राहुल गांधी पोहोचलेले आहेत. प्रियंका गांधी देखील सोबत आहेत. काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते देखील त्यांच्या सोबत पाहायला मिळतात. विजय वडेट्टीवार आहेत, वर्षा गायकवाड आहेत आणि सध्या राहुल गांधी हे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना पाहायला मिळतात. ही थेट दृश्य आहेत चैत्यभूमी परिसरातनं आणि निलेश बुधावले जसे आपले प्रतिनिधी सांगत होते. निलेश, उद्या समारोप सभा आहे आणि त्यापूर्वीचा आजचा हा दिवस आणि खास करून ज्या पद्धतीने सेना भवन आणि या ठिकाणून